पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी जी आहे ती सध्या समोर येते। ती बातमी म्हणजे पुणे विभागातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या सहित 15 अधिकाऱ्यांचं जे आहे ते निलंबन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मधील जे कलम 155 आहे त्याचा गैरवापर केल्यामुळे या अधिकाऱ्यांचं जे आहे ते निलंबन करण्यात आलेलं आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार खरं तर पुणे विभागात जमिनींचा जे अधिकारी आहेत ते कलम 155चं जे आहे ते गैरवापर करत असल्याची लक्षवेधी जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत अनिल परब यांनी अधिवेशनामध्ये मांडली होती। त्याच्यानंतर ना याची चौकशी करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्या प्रकरणात जे दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर पुणे विभागात जवळपास 424 प्रकरणं जी आहे ती संशयास्पद आढळलेली होती। खरं पाहायला गेलं तर या कलम 155 जे आहेत त्याच्यामध्ये जे जमिनींचे कागदपत्र असतात त्याच्यात शुद्धलेखन असेल किंवा लिपिक असेल त्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं। मात्र या अधिकाऱ्यांनी या कलमाचा किंवा त्यांच्या पदांचा त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत चक्क जी जमिनीचे मालकी हक्कच बदलण्याचा जो प्रकार आहे तो सध्या समोर आलेला आहे। यात पाहायला गेलं तर या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावरती करण्याचा घाट जो आहे तो त्यांनी घातलेला होता। यासोबतच फक्त एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क फायली देखील गायब केल्याचा प्रकार जो आहे तो सध्या समोर आल्याचं पाहायला मिळते। या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या महसूल विभागात जी आहे ती एकच खळबळ उडाली आहे। यानंतर ना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात जे कोणी दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि पाहायला गेलं तर जवळपास पुणे विभागातील 15 अधिकाऱ्यांचं जे आहे ते सध्या निलंबन केलेलं आहे। एवढंच नाही तर आता पुढील 3 महिन्यात जे आहे ते गेल्या 5 वर्षात 155 अंतर्गत जेवढे पण प्रकरणं असतील त्या सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश जे आहे ते महसूल मंत्र्यांनी दिलेत। यासोबतच पुढील 3 महिन्यात जो आहे तो ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे आणि तो रिपोर्ट जो आहे तो पुढील अधिवेशनात जो आहे ते महसूल मंत्री जे आहेत ते विधानसभेत मांडणार आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच अधिकारी त्यांच्या पदाचा कशा प्रकारे गैरवापर करत सर्वसामान्य नागरिकांना छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करतात याचं देखील हे एक चांगलंच उदाहरण जे आहे ते म्हणावं लागेल। मात्र आता पाहायला गेलं तर या संशयाच्या भोवऱ्यात जेवढे पण अधिकारी अडकलेत त्यांचे चांगलेच धाबे आणल्याचं पाहायला मिळतं। महसूल मंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की आता ज्यांचे जे यात सहभागी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चुकांनुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर महसूल विभागात एकच खळबळ उडालेली असून जे अधिकारी आहेत त्यांचे चांगलेच धाबेदार आणलेत। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।